श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत असतो आणि त्या भाग्यवंत भक्ताच्या वाट्याला स्वामी साक्षात अनुभव हे देत असतात. आजचा देखील अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव हा सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या अहिल्यानगर येथील राहणारे आहेत आणि त्या ताईंचं नाव हे कावेरी निकम आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे जे सुंदर सुंदर अनुभव आहेत ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी हॅलो. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला, अनुभव शेअर करायचा आहे. हो. नाव सांगायचंय का ताई? हा, माझं नाव कावेरी निकम आहे. आडनाव का? निकम. कावेरी निकम. हो. हो. पण कुठून सुरू करू, कसं सुरू करू काहीच कळत नाही ना. कुठे राहतात ते ठिकाण सांगायचं का? जिल्हा, तालुका काय? हा, जिल्हा अहिल्यानगर, तालुका श्रीरामपूर. कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये? कधी आला? स्वामींच्या सेवेत तसं तर स्वामींचं म्हणजे नणंदबाई करत होती, बाकीचे पण सांगत होते की स्वामींचे म्हणजे हे करा, स्वामींची सेवा करा वगैरे असं तसं. पण माझे ना म्हणजे आई वडील याचे विठ्ठलाचे भक्त वारकरी. पण मी हो 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 पण मी हे गजानन महाराजांचं लहानपणी पोथी वगैरे गुरुवार वगैरे हे केलेले. आणि त्यानंतर अचानक म्हणजे ना, म्हणजे लग्न तर माझं लवकरच झालं, 17व्या वर्षी लग्न झालं. अर्थात मुलगा नंतर दुसरा 20 वर्षापर्यंत 2ही मुलं झाली. ज्यावेळेस दुसऱ्या मुलाच्या वेळेस म्हणजे गरोदर होते ना, प्रेग्नेंट होते ना, तर त्यावेळेस मला ना म्हणजे घरातून तर त्रास होताच. कारण मी इकडे हे खेडेगावाचं माझं हे नव्हतं ना, मला म्हणजे खेड्यातलं शेतीचं याचं काहीच जमत नव्हतं. तरी पण मी हे केलं. आणि त्यावेळेस ना, ज्यावेळेस एवढं म्हणजे सारखे भांडण, सारखं हे करते, सासू सासरे त्रास द्यायचे, नवरा पण म्हणजे कधीच माझ्या बाजूने बोलतच नव्हता. त्यावेळेस ना आजोबा एकदम स्वामीसारखे दिसायचे. आजोबा माझ्या स्वप्नात यायचे. मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी. रोज मला मांडीवर असं घेऊन बसायचे स्वप्नामध्ये येऊन. करत नव्हता तरी पण? हो, करत नव्हते तरी सुद्धा मांडीवर घेऊन बसायचे, मला दररोज मांडीवर घेऊन बसायचे. अरे वा. हो, सारखंच मांडीवर घेऊन बसायचे. म्हणजे मी टेन्शन घ्यायचे रात्री ना, म्हणजे 2 वाजता असं मी जागायचे. त्याच्यानंतर मग झोपून जायची. माहेरी गेले होते ना, मग भांडण. 1 महिनाभर मला असं स्वप्न पडत होतं सारखं कंटिन्यू. त्यानंतर मग चेकअप साठी दवाखान्यात गेले. तिथं मिस्टर माझ्या अगोदर आलेले होते तिथं डॉक्टरांना विचारायला. हो. आणि दुसरं म्हणजे ना, मी 2009 साली पाण्यामध्ये इथं गोदावरी नदी आहे ना इथं, इथं आणि सरला बेट पण आता सप्ताह चालू, सरला बेट तिथं मी ना पाण्यात म्हणजे असं काहीतरी स्वप्न वगैरे. ती मैत्रीण होती ना, मी तिला वाचवायचा प्रयत्न करते. तिला थोडंसं बाहेरची बाधा थोडं नाही भरपूरच झालेली होती. तिला ते काहीतरी लागलेलं होतं. मी तिला सांगायचे की म्हणजे हे कर, ते कर, देवाचं कर, काहीतरी असं कर म्हणून सांगायचे. पण ते मला असं स्वप्न, ते उदबिलला मी ते काय प्रत्यक्ष बघितलं नाही, मला उदबिलला असं स्वप्नात यायचं की हो, तू माझ्या रस्त्यात येऊ नको, मी तुला काही करणार नाही. मी सांगायचे नवनाथाची पोथी वगैरे घरात चालायचं ना नवनाथाचं. हो. मग मी तिला सांगायचे की तू नवनाथाचं कर, नवनाथाचं वाचत जाय, हे कर, ते कर. पण ती काय जगली नाही. तिला ते जे लागलेलं होतं ना, ते हेच झालं. पण
पण त्यानंतर आहे ना मला पण म्हणजे असं म्हणजे एक दिवस असा काळा साप एकदम विषारी असं आणि हो नरेंद्र स्वामींचे आहे ना त्यावेळेस मी काय अनुग्रह नव्हता घेतलेला. नरेंद्र स्वामींचं असं म्हणजे बाकीचे हे करत मला जास्त म्हणजे एकदम असं म्हणजे आई वडील जरी विठ्ठलाचं करतात पण माझं ते नातं असं कधी हृदयापासून जोडतच नव्हतं. स्वामींचं मला असं छोटासा फोटो असं पेपरमध्ये असं कुठेतरी कचऱ्यात सापडला. मी तो घेतला. तिकडे ते पॉकेट असतं ना त्यात असं ते व्यवस्थित ठेवला. तिथं त्याच्यावर मी भक्ती वगैरे करायची असं. ज्यावेळेस माझं असं व्हायचं ना तर त्यावेळेस मला ते साप असं छोटासा नाग एकदम काळा ते माझ्या कोणती पोथी वाचूनच आहे ना मिस्टरांना म्हटलं तुम्ही ते वाचा तुम्ही हे करा आणि त्यांनी मग ते अशोक कारखान्यात तिथं कामाला होते ना कारखान्यामध्ये ते ड्युटी करून यायचे ते वाचायचे. मग सुट्टी दुपारच्या वेळेस नाईट होती त्यांना दुपारच्या वेळेस त्यांनी गाया वगैरे सोडले. म्हटलं तर मुलांना घ्यायला आले म्हटलं शनिवारच्या दिवशी चला म्हटलं आपण जेवण पाण्याची ती रांजण असते ना तिथं तो बसलेला साप कुत्रा का माझं तिथे गेलं आणि तिथं एवढंच होते असं वाजलं. मी मागं फिरले एवढे सगळे इथले ते गाव एवढे लोक सगळे जमा झाले. ते पूर्ण ते शेपटीवर उभं राहिलं होतं तो नाग मारायच्या वेळेस. शेवटी हो त्यांनीच मारला शेवटी तो. पूर्ण गाव जमा झालं होतं. पूर्ण त्यांच्या मांडी असे गुडघ्यापर्यंत आला होता तो उभा राहिला होता. म्हणजे त्या दिवशी शनिवारी संकट टळलं रविवारी अमावस्या होती. आम्ही म्हणजे सासूबाई काय म्हणायचे जा तुम्ही आंघोळ करून या जरा म्हणजे काहीतरी असेल तर ते निघून जाईल. त्यावेळेस गोदावरी नदीला ते असं तुंब पाणी अडवलेलं होतं ना तर माझ्या हनुवटीपर्यंत पाणी होतं. मला असं वाटत होतं काहीतरी होणार आहे. मी उठून नरेंद्र स्वामींचं जप करत बसले. मी त्यावेळेस तोपर्यंत तर मी तिकडे गेलेले नव्हते. कोण कुठले अगोदर मी म्हटलं कोण कुठले म्हटलं नरेंद्र स्वामी माझ्या मावशीने सांगितलं होतं कुठणार तरी म्हणजे कुणाला तरी ते सांगितलं का तुम्हाला मुलं होणार नाही की असं म्हणजे मावशीने सांगितलं होतं म्हणे का तुम्हाला ऑपरेशन झालेलं आहे म्हणे आधी. मग मी थोडंसं त्यांना थोडं बोलले म्हटलं कोण कुठले म्हटलं नरेंद्र महाराज म्हटलं ते काय आपल्याला हे करते आपण कधी जाणार म्हटलं कुठं ती रत्नागिरी आपण कधी बघितलेलं नाही. त्याच्यानंतर आपोआप म्हणजे हे आलं जे गजानन महाराज त्यांचे दैवत आहे ना ते पण दत्त सगळं म्हणजे आपलं जसं स्वामींचं हे असतं ना सेम तसंच तिथं पण असतं. काहीच म्हणजे असं जास्त नाही. पण नरेंद्र स्वामींचे मला एवढे अनुभव आले ना ते तर म्हणजे प्रत्यक्ष आहे तरी पण एवढे अनुभव आले की बस. पण ज्यावेळेस मी पाण्यात बुडले ना त्यावेळेस ना आजोबांच्या रूपात म्हणजे पुन्हा स्वामीच आले मला त्यावेळेस पण वाचवायला. म्हणजे अगोदर ना स्वप्न पडलं मला अगोदर की शिवाजी महाराज ते याच्यावरून चढतात की उतरतात ना किल्ल्यावरून ते असं कुठलं तरी तसं तिथून मी असं हे करते त्यांनी माझा हात धरला. आजोबा दिसले हात धरला आणि असा माझा ओढला जोरात असं ओढला. इथं फुलतांबा आहे ना फुलतांब्याजवळ तिथे ना दहावी वगैरे होते ना माझी मावशी पण संन्यासी होते त्यांचं नाव काशी आणि चुलतीचं पण असे ते तोंडाला वगैरे पदर वगैरे लावून तिथं बसले असे ते मेल्यावर वगैरे हे करतात ना तसं दिसले ते मला. तर मी म्हटलं असं स्वप्न का पडलं उठून जप करत बसले तर आईला त्यांना पण तिकडे स्वप्न पडलं की कोणीतरी एक मी काही नवस बोलले असं माहित नाही मला कशाला तरी म्हणे 100 रुपये ते दिल्याशिवाय मी ओढीतून पलीकडे जाऊन देणार नाही. भावाला असं काहीतरी स्वप्न पडलं सगळ्यांना म्हणजे असं स्वप्न दाखवलं. पण आजोबा दिसले स्वप्न त्यांनी असं हात धरून ओढलं मागं. मी काहीतरी असं त्यांच्यावर फेकून पुन्हा मारलं त्यांना असं उलट. त्यावेळेसपासून ते माझ्या स्वप्नात येणंच म्हणजे पुन्हा आलेच नाही माझ्या स्वप्नात. एवढे वैतागले मला ते म्हणजे त्यांनी मला वाचवलं ना त्याच्यातून पुन्हा स्वप्न मी एवढा त्रास दिला म्हणजे त्यांना फेकून मारलं वगैरे एवढे ते घाबरले रडायला लागले ते आजोबा माझे तू जाऊ नको म्हणून. मला आता कळतंय ते स्वामी होते म्हणून. त्यावेळेस तुम्हाला तेव्हाच निवडलेलं होतं ताई गजानन महाराजांची भक्ती करता तुम्ही गजानन महाराजांचं वाचलं ना तेव्हाच स्वामींनी कारण गजानन महाराजांचे गुरु आपले श्री स्वामी समर्थ आहेत. हो आणि नरेंद्र महाराजांचं सुद्धा म्हणजे ना मी याच्यात जायचे ना तिथं दर रविवारी हे असायचं ना तर तिथं मी जायचे तर मी म्हटलं घरात भांडणं वगैरे तर स्वामी तुम्ही अजून पण मला हे नाही केलं म्हटलं नरेंद्र माऊली म्हटलं तुम्ही मला अजून पण असं तिथं हे करता हृदयापासून असं रडायला यायचं. मग तिथून बाहेर आले एक माणूस आला अचानक म्हणे श्रावण महिन्याचा आज पहिलाच रविवार आहे काहीतरी द्या म्हणे. बाकीचे लेडीज होते ते थोडंसं हे करायला लागले म्हणे कोण आहे कुठलं. मी 5 रुपये काढून माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हणे तू शांत राहून घे म्हणे फक्त तू शांत राहा कारण मी खूप बोलायचे ना हे करायचे तर. म्हटलं तो एक म्हणजे एवढं खूप खूप जास्त हे अनुभव बस
म्हणजे मी त्या आणि पाण्यात बुडले होते ना ताई त्यावेळेस. मी म्हटले ना आजोबा स्वप्नात आले होते त्यावेळेस. तर ते पाण्यात जप वगैरे मी पहाटपर्यंत आणि मी जाताना ना पूर्ण एकदम सहलीला जातो ना त्या ते मी सगळं घरून एवढं सगळं नेलं. खूप ह्याच्यात होते. दोन्ही मुलं पण लहान लहानच होते. आणि इथं मामांचं आहे ना हे मामांच्या मुलाला पण नेलं. तो पण छोटासाच होता. त्याला पण नेलं. एवढं सगळं तिथं गेलो. इथून 15 किलोमीटर गोदावरी नदी फक्त. गेलो. मुलांना म्हटलं तुम्ही मला आतून कळत होतं काहीतरी होणार आहे. मुलांना म्हटलं तुम्ही माघार राहा. त्यांचे पप्पा त्यांना ना असं पाण्यामध्ये हे करत होते, पोहायला शिकवत होते वगैरे. आणि मी जरा थोडंसं मला बाहेरची पण बाधा झालेली होती. त्यावेळेस काय कळलंच नाही मला झालेलं काहीतरी हाय म्हणून काय ते कळलंच नाही मला. तुमच्या घरच्यांनी पण नाही बघितलं का? त्यावेळेस कोणी असं बघत वगैरे काही हेच नव्हतं ना. त्यावेळेस म्हणजे असं कुठलं म्हणजे बघणं हे काही नाही. घरात फक्त नवनाथांची पोथी वगैरे व्हायचं. ते स्वतः वाचत होते ती पोथी. स्वतः हे करायचे. तर त्यावेळेस असं ते मुलांना कळतं. मी सगळ्यांना म्हटलं तुम्ही मागं राहा मी पुढे जाते. मी पुढे गेले अचानक मला खाली ओढल्यासारखं झालं. खाली ओढले मी बुडले पूर्ण. मी बुडता काय म्हटलं गणगण गाणं अर्धा मंत्र वर अर्धा मंत्र पाण्याच्या खाली. आणि तिथं जो मुलगा होता ना एक असं 17-18 वर्षाचा. ती लेडीज कपडे धुत होती ना तिच्यासाठी म्हणजे काही जर झालं तर पटकन तिथं वीटभट्टी वगैरे तिथं होती. एवढे लोक तिथं त्या मुलाने आश्चर्य हे केलं. कारण आहे ना मी बुडले पाण्यात खाली. पण मिस्टरांनी हात केला वर त्या लोकांना. मला डोकं लावलं अगोदर हे केलं. लहान मुलगा म्हणे मोठा मुलगा म्हणे पप्पा मम्मीला पटकन करायला म्हणजे काय काहीच कळत नव्हतं ना काय करा. मग त्याने आवाज म्हणे काहीतरी वाचवा म्हणे तिला वाचवा म्हणे. म्हणजे तो असं 3री-4थीला त्यांनी सांगितलं वाचवा म्हणे तिला पटकन काढ. त्यांनी खाली हे केलं तेव्हाचं नाव घेतलं गोरक्षनाथांचं जास्त हे केलं. डोकं लावलं आणि वर हे केलं. पण मी ते कसं ते डुक्कर कसं ओरडून तसं म्हणजे आवाज निघला आणि अजिबात नाही. लगेच कपडे मला लाज वाटायला लागली ना. ते साडी सोडून दिलेली होती आणि ते कोट आणि ब्लाऊज होता फक्त. ते लोक एवढे तिथं वीटभट्टीवर सगळे आश्चर्यचकित झाले की मी वाचले. नाका तोंडात पाणी नाही काहीच नाही. पाणी पोटभर पिले. पण मला काहीही झालेलं नव्हतं. तिथं पलीकडून मसारला बेट तिथं गंगागिरीजी महाराजांचं बेट तिथं गेलं. जेवण वगैरे केलं. पुन्हा घरी आलो. म्हणजे असं म्हणजे एवढं स्वामींनी म्हणजे हे केलंय वाचवलं भरपूर वेळेस. आणि तिकडच त्याच म्हणजे तिकडे चाललं होतं गाव वैजापूर म्हणजे देवीला वगैरे चाललं होतं. म्हटलं त्यावेळेस पण मला थोडंसं असं काहीतरी म्हणजे वाटलं का काहीतरी. मी म्हटलं मी नाही येणार म्हटलं देवीला. तुम्ही जा म्हणे. सासूबाई म्हणे मग मी जाते तुम्ही नाही जात तर गावाकडं तिकडं मी जाते म्हणे देवीला. मग गावाच्या देवीला म्हटलं नाही मी जाते म्हटलं. मी जर व्यवस्थित ते शेजारची ती काय म्हणे एवढं व्यवस्थित हे चालले म्हणे नाही रस्त्याने म्हणजे ती मला बोलून नाही दाखवलं. जाताच मला थोडंसं असं काहीतरी म्हणजे नरेंद्र महाराजांचं हे करत त्याच्यामुळे मला असं दिसलं की नरेंद्र महाराजांचा चेहरा एवढा काळा दिसतोय म्हटलं. आणि असं स्टीलचा तांब्या त्याच्यावर घट ठेवलेला असं कळस वगैरे ठेवलेला आणि असं दिसलंय. तिथून मग मी त्या नदी तिथून म्हणजे गोदावरी पासून मी जप चालू केला. अचानक असं माझा हात कोणीतरी ओढल्यासारखं पुढं काहीतरी म्हसोबाचं काहीतरी होतं पुढं रस्त्याला तिकडं 10-15 किलोमीटर पुढे गेल्याच्या नंतर ओढलं असं हात ओढलं. माझ्या हाताला स्पर्श जाणवला. मला ओढलं आणि मी म्हटलं मी थांबा मी पड मागून लगेच गाडी येत होती. मी पडले मी बेशुद्ध झाले. मला म्हणजे त्या लोकांनी उचललं गाडीत ठेवलं आणि दवाखान्यात पण नेलं. काय तुम्हाला? हो डोक्याला लागलं. रक्त निघलं भरपूर. बेशुद्ध झाले होते मी. फक्त मला स्वप्न पडल्यासारखं व्हायचं. मी पडते खाली आणि माझ्या हाताला स्पर्श झाला. कोणीतरी ओढलं हाताला म्हणून स्पर्श जाणवला माझ्या. म्हणजे तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढलं. स्पर्श जाणवला. चांगलाच हाताला स्पर्श जाणवला. आणि कसं आहे ना माझं जे म्हणजे एकदा ना कुंडलिका वगैरे दाखवलं मुलांचे दाखवले. ब्राह्मण हसायला त्यांनी बघितलं माझं म्हणजे कसं आहे किती हे आहे म्हणून. स्वामी समर्थ तिथं पण हे केलं ना. तिथं पण सांगितलं म्हणजे तिथं त्यांनी नंदीने सांगितलं का असं तिथं कुंडलिका हे करून घ्या. तिथं बरंच जप वगैरे काय सांगितलं पण ते काय केलंच नाही ना. त्यावेळेस म्हणजे इकडे हे होती ना आपण हे पण ज्यावेळेस मी विचार करते ना त्यावेळेस स्वामी समर्थांचं जसे आरत्या होतात ना पूर्ण सेम टू सेम नरेंद्र स्वामींच्या तिथं पण आरत्या होतात असं. अरे वा. सगळं सारखंच. ते तिथं पण दत्ताचंच हे आपल्या स्वामींचं पण हे ना.
म्हणजे एवढं एवढं हे झालं का बस. आपण आता मार्च मध्ये मिस्टर गेलेत. कुठं? वारले, एक्सपायर अरे झाले. बापरे, कस काय? हो, ते दारू पित होते. लिव्हर पण सोरायसिस झालता लिव्हरचा. काय करावं काहीच नाही. मी तरी म्हटलं मी ना हे करेल म्हटलं, स्वामींचं पारायण एक पारायण पहिले सुरू केलं. 2-4 दिवस व्यवस्थित गेले. ते तिकडं औरंगाबादच्या तिकडं कुठले तरी ते आहे ना, तिथं औषध वगैरे हे करायला गेले. औषध पण त्या दिवशी नंतर एवढी निगेटिव्ह एनर्जी माझ्यात म्हणजे हे झाली, सुरू झाली का बस मला इच्छाच होत नाही. इकडून तिकडून मी कसं तरी हे केलं आणि ग्रंथ घेतला आणि शेवट दिवशी पूर्ण रात्री म्हणजे 1 वाजता दुसऱ्या ते शेवट करायला मला म्हणजे एवढी झोप वगैरे एवढं हे व्हायचं का बस काहीच म्हणजे असं कळत नव्हतं मला. काय हे होतंय काय नाही, कसं करायला पाहिजे. एवढी झोप यायची. मग शेवटी तेवढं म्हणजे पूर्ण झालं. मी ग्रंथ घेतला आणि वर ठेवलं. वरून एवढं जोरात खाली पडला तो ग्रंथ का बस काय असं मनात पण एवढे वाईट वाईट विचित्र विचार यायचे का बस खूप जास्त विचित्र असे विचार यायचे त्यावेळेस. आणि मी असं झाडून लिंबा खालचंय ना जरा ते कचरा जाळलेला, अचानकच माझे म्हणजे असं दिसलं की मिस्टरांचे असं समजा असंच राख होणार बुवा असं दाखवलंय. अरे बापरे. हो, म्हणजे तुम्हाला संकेत अगोदर दिला? हो दिला. आणि मी ज्यावेळेस त्यांचं म्हणजे हे होत होतं ना, मुलगा पण लहान याला नर्सिंगला आहे, तो पण पुण्याला, त्याला पण बोलून घेतलं. आणि ते ज्यावेळेस हे व्हायचं ना त्यावेळेस मी म्हणत होते मी त्यांना काहीच होणार नाही म्हटलं, स्वामींच्या यांनी काहीच होणार नाही म्हटलं. मग मी फोटो घेतला. त्या दिवशी त्यांना दाखवायला नेलं. ज्या दिवशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी ते हे झाले. तर मी फोटो घेतला स्वामींचा. तिथं जप करत बसले. म्हटलं मला काहीच करत नाही, जेवण वगैरे काही नाही करत, जप करत बसले. त्यांना दवाखान्यात नेलं. फक्त 1% हे होतं म्हणे चान्स वाचण्यासाठी, 1% चान्स. मग त्यांना मला जप करता करता कशी झोप लागून गेली स्वामींसमोर. आणि गाडी आली अचानक. लगेच मी उठून बाहेर, मला माहित नाही गाडी आली, आवाज पण नाही आला, लगेच उठून बाहेर पळले. म्हणजे दुसऱ्या रूम तिथं पळले. आणि हात धरून सारखं परत आणल्यावर ना ते होते. तर मग सारखं जप वगैरे सारखं जप चालू होता. मुलांना माहित होतं असं असं होणार, सारखं जप. आणि मी त्यांना म्हणजे असं ते स्लीप मास्टर होते. मी म्हटलं मास्टर, त्यांनी म्हणजे जायच्या अगोदर 5 मिनिटं मला केलं म्हणे. म्हणजे एवढं ह्याच्यात असून सुद्धा त्यांनी मला असं हे केलं. म्हणजे तुमच्याशी काहीतरी बोलायचं असल्यावर हुंकारा दिला. हो हो. मी म्हटलं म्हणजे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला. मी म्हटलं मास्टर, त्यांना असं म्हणजे हे करायचे ना मास्टर वगैरे असं म्हणायचे ना मी, मास्टर. तर त्यांनी लगेच हे केलं. म्हणजे कोरोनाच्या वेळेस पण त्यांना ते हे म्हणजे क्वारंटाईन केलं. त्यावेळेस सुद्धा सारखं नवनाथांचा माझा जप चालूच होता ना. तर त्यावेळेस मला सुद्धा म्हणजे हे झालं ना. मी म्हटलं मुलगा नाही खात तर मी पण नाही खाणार म्हटलं. आज गुरुवारी मी पण नाही करणार म्हटलं. तर मी सारखं एक लहान मुलांनी काय केलं, थोडंसं खिचडी भात केलं. 1 पोह्याचा चमचा मला 1 तास लागला खायला. आणि तसंच मी असे पलंगावर झोपले. आणि स्वामींचं आणि नवनाथांचं सारखं जप चालू. तर नरेंद्र स्वामी मला एवढे छोटेसे दिसले आणि मच्छिंद्रनाथ महाराजांना हाताला धरून ते एवढे उंच दिसले. माझ्या समोर आणून उभं केलं. असं केलं आणि थोडेसे साईडला झाले असे ते. हो. आणि त्याच्यानंतर मला 1-1.5 तासाने मला बरं वाटायला लागलं. म्हणजे असं ते नाथांचं पण दत्ताचंच आहे ना. लहानपणापासून मला दत्ताची म्हणजे जास्त दत्ताची आवड होती ना लहानपणापासून. दत्त संप्रदायातीलच आहेत ना. हो. आणि ते पोथी वगैरे वाचायची. मी आजारी होते ना, आम्ही जिथं पहिले राहत होतो त्या जागेवर. तर मी अशी तिकडं पोथीची समाप्ती होती नवनाथांच्या ग्रंथाची. तर मी पाय तिकडे करून अशी झोपलेली. तर मला ते सगळे पूर्ण बसलेले दिसले नाथ असे. आणि असे तोंड वाकडे तिकडे असं करत असे दिसले. असे म्हणजे असं त्यांना नाराज झाले. मी पाय तिकडे करून झोपले ना. म्हणजे पण साईडलाच होते. पण त्या साईडनीच पाय आले ना असे झाले. तेव्हा नाराज झाल्यासारखं आले. पण घरात एवढं नवनाथांचं करत होते मिस्टर. जाण्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी ते हे असतं ना कुठलं ते मच्छिंद्रनाथांचा मुलगा तो मिन्नाथ नाही दुसरं कोण धर्मनाथ बीजीच्या वेळेस त्यांनी पोथी वाचली. एवढं मोठे मी ते व्हिडिओ मला कसं झालं, मी रांगोळी वगैरे मस्त काढली आणि त्यांचा व्हिडिओ ते पोथीचा व्हिडिओ एवढा कडक आवाज एवढं म्हणजे मामाला त्यांना म्हणे एवढं तालात म्हणजे पोथी वाचन हे दारूच्या याच्यात गेलेच कसं काय, असं कसं काय झालं. थोडंसं त्यांना ना ते सांगितलेलं होतं मारुतीच्या मंदिरात जाऊन रामरक्षा वगैरे करायचं. पण त्यावेळेस लक्ष नाही दिलं ना मी पण. थोडंसं ते इथं ह्या जागेत राहत होती. जागा सुद्धा खूप खराब आहे. तिथं ना किन्नर आहे का तिथं ती काय म्हणते ते म्हणते माझी जागा आहे वगैरे. कारण ते
कारण ते स्वतः मला त्रास होता त्या गोष्टीचा. मिस्टरने काय केलं म्हणजे काय असं ना ती धन होते ना या जागेवर धन. अजून पण आहे धन. ते माझ्या आईवर होते म्हणे माझ्या बायकोला नको, मुलांना नको. मला भरपूर त्यांनी भरपूर ठिकाणी म्हणजे इकडे तिकडे बघितलं. त्यावेळेस तिकडे ते सैलानी बाबाला म्हणजे असं मुलांचे ते अंगावर शेजारच्या आणि लहान मुलाचे पण हे झालं ना ते सोबत तिथे गेलते त्या भरपूर दिवसाची बंद ती रूम होती. त्या लोकांनी तिथं फोटो वगैरे आणून ठेवलेलं होतं ना ते सैलानी बाबाचं वगैरे. आणि ते तिथून दुसरीकडे गेले. त्यांनी ते पूजा वगैरे होत नव्हती ते तिथं त्यांचा अपमान झाला. त्या लोकांचं जिथं गेले तिथं त्यांचं पूर्ण बरबादी झाली. आणि ज्यांना ती रूम मिळाली त्यांनी ती उघडली. आणि मुलगा आणि त्यांचा मुलगा दोघं सोबतच गेले ना. त्याच्यामुळे याच्या लहानाच्या अंगावर ते वाघजाळी बाबांचं ते हे झालं. आणि त्याचे पण भरपूर त्यामुळे सगळे इथले लोक ना मी म्हटलं आपण पण जाऊन बघूया तिकडं. हा लोक जातात आपण पण जाऊ. पण मी ते जाळीतून वगैरे नाही का तिथं जायचं तर मला म्हणजे भीती वाटायला लागली. एकदम एकदम घाबरत. मला अगोदर तर पायच जड पडले. तोपर्यंत माहित नव्हतं मला काय त्रास आहे काहीच नाही. मी तिथून गेलेच नाही. जेव्हा लघवीला जाऊन आले ना त्याच्यानंतर मग तिथे गेले. त्याच्यानंतर माझे एवढे हे झाले एवढे त्रास झालं. कुठेतरी असं दाखवलं तिथे ना त्यांनी ते सांगितलं साथे म्हणे. मला असं ना रात्रीच्या वेळेस असं ते असं सुगंध वेगळाच सुगंध यायचा. तो मागं 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 जिकडे जाईल का तिकडं जिकडे जाईल का तिकडे तो मागं मागं फिरायचा तो सुगंध असा जिकडे जाईल तिकडं. हो. मग तुम्हाला अगोदर सांगितलं तर मग तुम्ही घर का सोडलं नाही ताई? घर सोडायला ही कॉर्पोरेशन नाही का कॉर्पोरेशनची जागा सासू सासरे इथंच राहत होते. मिस्टर होते असे कोणाला ते त्यांना म्हटलं का तिथं ते म्हणत होते नाही मी नाथांचं करतो वगैरे कशाला काय होईल असं तसं मला काहीच होणार नाही. पण नंतर एवढे हे झाले का बस एवढं. हो ते आणि अजून पण स्वप्नात येतात की मी गेलो नाही मी इथंच आहे मी कुठे गेलो मी आहे ना इथंच आहे असे म्हणायचे. म्हणजे एवढं त्या निगेटिव्ह शक्तीने एवढं सगळं बरबाद केलं. म्हणजे मी संतोषी मातेचे वगैरे पण उपवास करायचे आणि मला संतोषी मातेचे नाही संतोषी मातेचे उपवास अगोदर केले होते लग्नाचे पण देवी लक्ष्मीचे शुक्रवार करायचे ना. तर मला ना असं समोर असं आपला पिंपळ असं ठेवलेला ते स्टीलचा त्याच्या तिथं मला देवी लक्ष्मी माता पांढरी साडी घातलेली दिसली. आणि ती विधवा बाई आहे ना तिच्याजवळ एकदम अशी सुंदर एकदम तरुण 20 वर्षाची मुलगी एवढी सुंदर दिसली ती. सगळं ते कोणीतरी सांगितलं सगळं विधवाबाई तिची काय असं इच्छा सगळी हो तिची इच्छा सगळं पुन्हा लग्न सगळं ती माझ्याकडून हे करत होती ती सगळं काही इच्छा तुमच्याकडून पूर्ण. हो 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 हो. ती बाई ती जी काही इथं होते ना ते पण आणि ती किन्नर म्हणून त्यांना म्हटलं सगळं काही ना तुमचे आम्हाला काहीच नको. म्हणजे जे इथं फिरताना सगळ्यांनाच माहित होतं ते लोक भरपूर येऊन गेले. इथं जुने लोक होते ना इंग्रजांचं इथं ते बंगले वगैरे भरपूर इथं इंग्रजा काळातले ते तर त्यावेळेस जमिनीत हे करून ठेवायचे ना धन वगैरे. मग ते किन्नरचं धन आहे ना ते मग ते लोक ते कसे असते ना ते म्हणते मी कष्टाने म्हणजे मला ते स्वतः मी तसं हे करायचे. त्याच्यानंतर मला परत झालंच नाही. भरपूर वर्ष सहन केलं पण आता होत नाही ती गोष्ट मला तशी. किन्नरची इच्छाशक्ती कधीच संपत नाही ना हो पण हो त्यांचं तर खूप हे असतं पण ते म्हणायचे माझी मुलगी वगैरे ते असे करायचे. खूप म्हणजे खूप त्रास झाला. खूप मुलाला असे रडायचे किंवा हसायचे भरपूर वेळेस मला असं व्हायचं. खूप रडायचे खूप हसायचे. आता कुठं राहताय तुम्ही? आता तिथंच आहे ना त्याच जागेतच आहे. पण तरी सुद्धा स्वामींचं चालू आहे तर भीती नाही जास्त म्हणजे हे होत नाही ना. नाहीतर एवढं भांडण एवढं हे व्हायचं एक सुद्धा म्हणजे माणसात माणूस नाही राहिला एवढं पूर्ण हे झालंय का बस. सासूबाई पण नंदीकडे गेलेत. त्या पण आता तिकडे आजारी आहे. त्यांचं माझं सुद्धा नाही. सासरे सुद्धा अगोदरच वारलेत. गावाकडे शेती वगैरे घर बांधून ठेवलं पण तिकडे काय गेलं नाही. मुलगा त्यांचा एकच होता. मुलामध्ये त्यांचा जीव होता आणि 2 मुली होते त्यांना. म्हणजे माझे मिस्टर माझ्यापेक्षा 10 ते 11 वर्षांनी मोठी. आणि माझी नणंद मोठी नणंद माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान माझ्यापेक्षा काय 2-1 वर्षांनी लहान होती. हो पण म्हणजे एवढं हे झालं का बस गावाकडे शेती वगैरे ते बाकीचंच हे करतात. आणि लहान मुलगा म्हणतो त्याला ते कळतं ना थोडंफार म्हणजे असं त्याला नाथांची पण हवा वगैरे ही होती. आणि मी असं साईबाबांचा एवढा विचार केला ना एक दिवस जास्त सारखं ते व्हिडिओ वगैरे पाहिजे ते जास्त आतूनच हे झालं. साईबाबा पण स्वामींचे शिष्य आहे ना.
हो. तर मग मी असंच हे करत त्याच्या पण आहे ना असंच हे झालं साईबाबा आता मला ते लगेच कळलं साईबाबांचं ते चालणं ते बोलणं त्याच्यावरती आहे ना म्हणे मी लहान मुलांसाठी आलो म्हणे आणि माझ्याकडे आले इथं म्हणजे मुलगा तर म्हणे मला खावायचं काहीतरी दे म्हणे एकदम शुद्ध बोलणं एकदम शुद्ध मराठी म्हणजे मला खावायचं मग मी ते वडे वगैरे केलते मग ते दिलं थोडंसं खाल्लंय आणि हे केलं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मुलगा म्हणे कोण होतं ओळखलं का म्हटलं साईबाबा होते माहिती म्हटलं मला म्हणजे जे हृदय आपण सारखं त्यांच्यात असं हृदयापासून जर हे केलं ना म्हणजे तर ते बरोबर येतात हे माहित होतं मला. तुम्ही मनापासून ऐकलं हो होतं ना? हो 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 त्यामुळे ते हे झाले होते. पण आता स्वामी आणि आता म्हणजे अमावस्या झाली ना ताई त्यावेळेस ना मी अशी पडले जोरात वरून पडले ना बाजीवरून उंच वाजले पलंगापेक्षा जास्त उंच पण मला थोडं सुद्धा लागलं नाही. अरे बापरे बरं थोडस हो आपलं हो हो आणि आईला पण पॅरालिसिस झालाय पण ते पण देवाचंच करते ते म्हणे मी देवावर अगं म्हटलं देवावर विश्वास तू देवावर लोक एवढे म्हटलं एवढे हे करतात म्हटलं त्यांना ते कितीतरी वर्ष मी तुमचे ते अनुभव मी ऐकलेत ना ते त्या काकूंचं त्यांना पण पॅरालिसिस झालता त्यांचे मिस्टरांना पण झालता ते दोघं पण गेले त्यांचे म्हणजे ते खूप हे करत होते ना ते पण गेले मी आईला सांगितलं म्हटलं तू आता चालायला पण लागली म्हटलं लगेच हे झालं ते बहीण आणि बहिणीची मुलगी खूप हे करतात ना ते दोघं पण म्हणजे मुलगा मुलगी त्यांची इंजिनियर आहे बहिणीची हो आणि ती आईकडे त्यांच्या म्हणजे इकडेच राहते ना वैजापूरला ते माझ्या आईन ते पण आता मामाचं तिथं सध्या थांबलेली मी तर अजून पण काय होतं मला ना असं बांधल्यासारखं इथून कुठं जाऊशीच वाटत नाही भेटायला पण नाही गेले मी अजूनपर्यंत असं कुठंच निघूशी वाटत नाही मला तिला मग मी फक्त फोनवर माझ्यासोबत बोलते ना मी तिला सांगते असं असं कर तू तारक मंत्र वगैरे म्हण मी सांगितलं म्हटलं ताईंचं ते अनुभव वगैरे मी सांगत असे ना तिला म्हटलं स्वामींच्या मुळे जे आपण लहानपणी केलं म्हटलं स्वामीच होते म्हटलं त्यावेळेस ते मला वाचवायला आजोबांना अण्णा म्हणायचो ना मी अण्णांच्या रूपामध्ये आणि काल ताई माझ्या स्वप्नात बाळू मामा आले रात्रभर स्वप्नात तेच होते पिवळा पिवळा शर्ट वगैरे खांद्यावर हे हो हो आणि मोठ्या मुलाचं कसं लवकर माझं लग्न लवकर झालेलं आहे त्याच्यामुळं त्याचं म्हणजे लवकरच त्यांनी पण लव्ह मॅरेज केलं दुसरं म्हणजे हे केलं त्यांनी आणि त्याला पण आता मुलगी पण त्या दिवशी ना एवढा काळा साप तिथं आलेला खूप मोठा असा काळा साप 2-3 दिवस झाले पण एवढी घाबरली ती आणि ती छोट्या मुलींनी पण बघितलं. अरे बापरे एवढी घाबरली महादेवाचं बाहेर पिंड मांडलेली ना तिथून ते साप असा सरळ गेला असा साप तिथून गेला मी बघायला तर ते गेलं पण मी म्हटले होते स्वामी मला काही दाखवू नका कारण ते साप इकडून कायम इथून यायचं एवढ्या जागेतून लोक सांगायचे ना इकडून आला तिकडून आला असं झालं तसं झालं म्हणून काय लोक सांगायचे पण त्यांनी काय मला नंतर हेच नाही केलं एवढं याच्यात राहतं ना तर मागं पण आहे ना आता असंच काळा साप कायम घरातून वरून कुठून फिरून जायचा मी म्हणजे असं जर आपण हे केलं मी विचार केला बाळूमामा त्यावेळेस पण म्हटलं बाळूमामा नाही पण ज्योतिबा नाही का ज्योतिबा कोल्हापूरची तर मी त्यांना खूप मानत होते त्यावेळेस पण मी ते विचार केला तर मला बाथरूम आहे ना असं मातीचंच आहे तिथं असं लगेच काळा नाग घेऊन फणा काढून बसलेलं दिसलं लगेच बोलवायला गेले दुसऱ्यांना लगेच ते गायब तिथून त्याच्यानंतर कंटिन्यू असं दिसायचं सारखं इकडून काय माहित नाही ते पाठीशी होते माझ्या का काय माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार होतं ते नंदाईच जरा ते काही सांगण्यासारखा विषय नाहीये हो ते सांगण्यासारखा विषय नाही पण मग त्यावेळेस पण तिथं साप होता मुलगा सांगत होता की त्याला ते थोडंफार काही कळत होतं तिथं झोपू नको का काही वाईट होणार आहे असं माझ्यासोबत काही त्याला त्या अगोदर कळत होतं ना अजून पण सांगतो की ही जागा सोडा इथे तुम्ही थांबू नका ताई आता झालं आता भरपूर तुम्ही वर्ष पण काढलेत भले तुमचं स्वतःचं घर आहे का ते स्वतःच म्हणजे साधच आहे मातीचंच आहे पण जागा असू द्या म्हणजे स्वतःच आहे का ते घर हो कॉर्पोरेशनची जागा आहे त्याचं जागेचं काहीतरी थोडंफार का होईना सासू सासरे इथं कामाला होते त्यामुळे ती म्हणजे आपल्याला ती जागा कधीतरी जात असते ना किंवा ही जागा मिळेल म्हणून असते गावाकडे आहे जागा पण कोणी जात नाही ना असं झालं ना हो की पण आता तुम्ही बघताय किती म्हणजे तुमच्या घराची काया पालटच झाली ना हो पूर्णच हे झालं ह्या जागेमुळे सगळं इथं आल्यामुळे एवढं झालं मी सकाळी उठून जे सगळ्यांच्या अगोदर देवपूजा वगैरे करणारी माझं मी म्हणायचे माझ्याकडून असं दुपारी किंवा कामच नव्हतं आवरलं जात आळस पडायचा अचानक बोलता बोलता झोपूनच जायचे कामच करायची इच्छा होत नव्हती समोर दिसतंय लोक नाव ठेवतात हे पण दिसतं पण मला काम करायची इच्छाच होत नव्हती
आणि असं इथल्या बरेच झालं. मी घरात अशी लोळते इकडं आणि शेजारच्यांची तिथली ती सून आहे ना, ती पण तिथे येऊन तिला पण असंच थोडंसं त्रास. ती देवगडला इथं जायची, इथं जवळ देवगड आहे ना, दत्ताचं देवगड, तिथं जायत होती ती. किंवा ते आडबंगनाथांचं इथं, जिथं आडबंगनाथांचं नाही का तिथं जायची. इथं जवळच एकदम आडबंगनाथांचं आहे ना तिथं, ते आडबंगनाथांचं तुम्ही नवनाथांची पोथी कधी ऐकलं असेल ना, तिथं आडबंगनाथांचं इथं जवळच एकदम जवळ आहे भामाथान ना, तिथं जात होती. नंतर देवगडला तिला फरक पडला, कारण ती इथं दर्ग्यात येऊन ना, इथं जवळ दर्गा, तिथं अशी घुमायची वगैरे, हे व्हायचं. दर्गा कुठं आहे हो ताई? मला एका ताईंनी पण विचारलं होतं की दर्गा तुम्हाला माहित आहे का? तर मी म्हणलं नाही हो ताई, मला नाही माहिती दर्गा. दर्गा इथं छोटासा आहे, पण दर्गा ते जे भूतांचं वगैरे पण असतं, हे करायचं असतं ना, ते तिकडे याला येते बुलढाणा जिल्ह्यात, तिकडे पिंपळगाव म्हणून तिकडे आहे. तिथं मोठा दर्गा आहे. तिथं मोठा दर्गा आहे. तिथं ना, तिथं खूप म्हणजे हे असं मी याच्यावर जरी आपण मोबाईलवर जरी युट्यूबला शोधलं ना, तिथं पण सापडून जातं ते सैलानी बाबा दर्गा म्हणून. तिथं पण पण त्यांचं पण खरंच द्या सोडून, काय करायचं, झालं गेलं, पण पुढच्यांना तरी व्यवस्थित व्हावं ना. मुलगा आहे, त्याची एक मुलगी आहे. लहान मुलगा तिकडे आहे, पण काय ना जमतच नाही त्याचं माझं. तुम्ही पण आहेस ना, तुम्हाला जर त्रास व्हायला लागला तर काय करायचं सांगा. हो, मी ना एवढं स्वामींवर एवढं विश्वास ठेवला ना, तेव्हापासून थोडंसं हे होते. पण काय होतं ना, 4 दिवस चांगले गेले का 8 दिवस पुन्हा असं हे होते. मी सगळं ते म्हणजे जेवढे मोबाईलवर हे करते ना, तेवढं सगळं हे करते मी. मल्हारी सप्तशती त्या दिवशी अचानकच समोर आली ना, मग ते पण ऐकलं. गायत्री मंत्र पाठ झाला म्हणा, गायत्री मंत्र पण. हो, पण मिस्टर गेल्याच्या नंतर मी थोडे दिवस म्हणजे हे केलं, तर मी तेव्हा असे गुरुवार करायला लागले मी. पण काय झालं ना, नेमकं गुरुवारच्या दिवशी आणखीन काहीतरी हेच होते, वाद होणार किंवा काही होणार किंवा अचानकच काहीतरी हे होणार किंवा त्या दिवशी म्हणजे पूर्णच उपवास असं हेच होतं. संध्याकाळी पण सोडलं, काहीतरी विचित्र काहीतरी होते असं. मी म्हटलं स्वामी तुमची इच्छा नाही का, म्हटलं मग करून द्यायची मला उपवास वगैरे. नेमकं माझं काय चुकतं काय नाही, बस असं म्हणजे मी आता मगाशी असंच थोडंसं हे झालं, टेन्शन होतं, रडत बसले. स्वामी लगेच एक व्हिडिओ समोर आला, असं हे नाही परिस्थितीला तोंड द्यायचं सांगितलं लगेच म्हणे. म्हणजे एवढे म्हणजे असं लगेच ते व्हिडिओ समोर येताना असं वाटतं नाही स्वामी आहे सोबत. तर ते मार्गदर्शन करतात ना ताई. हो, एवढं छान वाटतं ना स्वामींचं हे केलं ना. अनुभव असे ना, तुम्ही एवढं सुंदर बोलून अनुभव हे करताना, ते अनुभव ऐकताना एवढं सारखं डोळ्यातून पाणी असं अक्षरशः एवढं रडते का बस मी. खूप जास्त त्यात म्हणजे त्या परिस्थितीत मी स्वतःला असं वाटतं मी तिथे मी स्वतः हे करते म्हणून. हो, एवढं छान वाटतं मला का बस तुम्ही एवढं प्रेमाने म्हणजे बोलता ना का बस. त्या औरंगाबादच्या ताई नाही का, तायडे म्हणून नंदाताई, काल त्यांचं ऐकत होती. कारण ते पण आहे ना माझे म्हणजे गाव पण तिकडेच आहे ना, म्हणजे माहेर वगैरे तिकडेच आहे ना औरंगाबाद साईडला. गाव पण गंगापूर तिकडेच आहे ना गाव वगैरे तिकडं. पण आम्ही तिकडे इकडेच राहिलाय ना, म्हणून म्हटलं एक मांजरीच्या ताईंचा पण अनुभव होता. मांजरी तर खूप जवळ आहे ना तिथं, वाहेगाव मांजरी. हो, तिथून तिकडून सगळं जवळच आहे ना. हो, माझे मामा वगैरे सगळं तिकडच आहे. मामा आहे माझे, वडिलांचं गाव पण तिकडच आहे ना औरंगाबाद, सगळं तिकडच आहे ते. म्हणून ते जरा असं वाटतं की हो जवळीक वाटतं. पण तुमचं तुम्ही जे एवढं प्रेमाने बोलताना एवढं भारी वाटतंय ना का बस. एवढं मस्त, खूप काय सांगूच नाही शकत. नाही तुम्ही काळजी घ्या. मला तर तसंच वाटतंय ताई, आपलं तुम्ही जागा सोडा. ती जागा कुठं जाणार नाही, पण आपलं दुसरीकडे कुठेतरी राहा तुम्ही. तुम्हाला भेटायचं नाही, गावाकडे आहे ना घर बांधलेलं आहे, गावाकडे घर वगैरे बांधलेलं आहे. आणि आता तर कुठं बघायची तर इच्छाच होत नाही, कुठे जाऊन बघावं म्हणून. कारण लगेच असं मी म्हटलं ना, ते कुठेतरी असं मनात आलं विचार, कुठेतरी लगेच स्वामींचा ते व्हिडिओ समोर आला. ते नाही का ते पुण्याला हे झालं ना, ते प्रसाद का काहीतरी ते एक त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला. तर ते एक माणूस स्वामींच्या दर्शनाला गेला, म्हणजे व्हिडिओ आला समोर, स्वामींच्या दर्शनाला गेला म्हणे. त्याच्या मित्राचा फोन आला की ना आपल्याला इकडे एक बाबा आले आणि स्वामी तिथं बसलेले असतात ना की काहीतरी हे कर. स्वामी म्हणते तुझा माझ्यावर विश्वास नाही तर तू कशाला हे करतो, तू दुसऱ्या म्हणजे मनात आलं त्याच्या तू तिकडे जा. म्हणजे म्हटलं आपल्याला स्वामींनी हे सांगितलं का तू कुठं बघायला जाऊ नको म्हणून. असू द्या. हो, स्वामी रक्षण करतीलच की, कारण स्वामी आपल्या भक्तांना सोडत एकदा पकडलेला हात. हो, कारण मला त्यावेळेस पासून त्यानंतर मला स्वामी साप पण दिसला नाही. ते साप मी विचारलं घरात असे बघायला बोलवलं त्यांना, ते म्हणे ते भानामतीचा वगैरे होतं. पण मी म्हटलं भानामती एकदम काळा साप त्यावेळेस पण.
आणि मला सापाची पण कधी भीती वाटत नव्हती. तर महादेवाचं नव्हतं ना मांडलेलं त्यावेळेस पण असं लाल साप तिथं 3रा सोमवारी येऊन गेलेला. अरे बापरे. पहिले हो महादेवाचं आम्ही खूप करत होते घरात. गजानन महाराजांचं महादेवाचं पहिल्यापासूनच असे हे होतं. म्हणून तर म्हणजे स्वामींचं पण म्हणजे त्यावेळेस एवढं सांगत होते ना सगळेजण स्वामींचं कर, पण मी अजिबात ऐकत नव्हते ना. असं म्हणजे हेच होत नव्हतं ना. खूप वेळेस सांगितलं सगळ्यांनी. करून घेतलं. हो आणि नंदबाईला मी सांगितलं का मी असं करते. त्या म्हणे आता खूप उशीर झाला म्हणे स्वामी सेवेत यायला तुम्ही खूप उशीर केला म्हणे. शेवटी मिस्टर गेले ना दुसरं काय झालं. हो आणि सासरे तर ते म्हातारेच म्हणजे वयस्कर झाले ते गेल्याच्या नंतर सगळं म्हणजे हे जोपर्यंत सासरे होते तोपर्यंत एवढं हे होते का बस म्हणजे काय असतं ना ते गावाचं म्हणजे पूर्ण हे करणं दरदरा असतं. त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे असं हे होत गेलं. सासूबाईंचं माहेर हे गाव. हो इथे जवळ. काय आजारी होते का अचानकच वारले? हो सासऱ्यांना ना काहीतरी असं पायाला वगैरे हे झालं त्याच्यातून पण ते वाचले. पण ते कोरोना त्यांचा मुलगा घरी आला तिथून त्यांना मुलात जास्त एवढा आनंद झाला त्यांना. त्यावेळेस ते लस वगैरे घेतली आणि उठून फक्त अगोदर पण हार्ट अटॅक आलता त्यांना सकाळीच पण त्यावेळेस ते काही हे नाही झाले. आणि त्यावेळेस शेजारच्यांना असं स्वप्न पडलं त्या बाईला की ना की मिस्टरच असे गेले कुणीतरी मुरमुरी फेकतं वगैरे पण त्यावेळेस त्यांचं संकट त्यावेळेस त्यांच्यावरचं ते विघ्न टळलं ते सासऱ्यावर गेलं. अटॅक आला अचानक माझ्या समोर. मी स्वतः त्यांना म्हणजे असं घरात गेले चालता येत नव्हतं ना असं उठून असं सरकत घरात गेले गोळी घेतली आणि स्वतः म्हटलं आता मी मरतो काय म्हणे. अरे बापरे. हो आणि लगेचच गेले. लहान मुलाला आवाज दिला. लहान मुलगा म्हणजे ते पण नावकरीच आहे ना. आणि ते मूळ म्हणजे तुम्हाला हे मेन सांगायचं म्हणजे माझं सुद्धा आहे ना मला असं गावाकडे जायचं म्हटलं माहेरी. मी लहानपण तिकडे नाही गेले. इथंच अशोकनगर कारखान्यात वडील पण इथंच कामाला होते ना अशोक कारखान्यात. तर मी गावाकडे जायचं म्हटलं एवढी घाबरायची एवढी प्रचंड घाबरायची का बस एवढी घाबरायची. मला असं ते कसं पूर्वी सुळावर द्यायचं कसं हे व्हायचं. मी म्हणायचे मला नकोच ते वैजापूर भाग औरंगाबाद नकोच तिकडे जायचंच नाही. कारण त्यावेळेस बसले असेल तुमच्या. नाही पहिले म्हणजे 3रा माझ्या काय ते जन्म वगैरे काय म्हणतात ना ते. माझे आजोबा पण त्यावेळेस माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांचे वडील आहे का त्यांना 3 बायका होत्या आणि त्यांची पहिली बायको ना ती होती म्हणजे माझ्या डोळ्याला पण हाय ती खून आणि मोस पण आहे असं. तर त्यांनी ते काय म्हणे पाट्या डोक्यात घालून पण मारलेलं असं काहीतरी त्यांना आवडत नव्हती ना. पाट्या खूप कमी वयात आजोबा जन्माला आले काय 20-21 वर्षातच असंच जास्त पण नाही. त्याच्यानंतर वडिलांची बहीण म्हणाले तिथं पण म्हणजे असंच गेले. आणि आता हा 3रा जन्म म्हणजे तरी पण असं सारखं सांगितलं होतं का मृत्यूचे छायते वगैरे. मी म्हणजे असं काही सारखंच मला असं मी म्हणायचे ना लहानपणी पण सगळे वाचू दे तेव्हा मी मेले तरी चालेल असं मला का कोणास ठाऊक असं लहानपणापासून हे व्हायचं. नंतर बघितलं ना ते कुंडलिका का माझं असं आहे त्यात पण हे करतात ना आपल्या याच्यात म्हणजे सनातन धर्मात मानतात ना पुनर्जन्म वगैरे असतात म्हणून. म्हणजे माझं तसं झालेलं की तुमचा 3रा पुनर्जन्म आहे. हो 3ऱ्यांदी पण हे झालं पण तिथंच शेवटी त्या मुलात जीव गुंतलेला होता ना. तर मला लहानपणापासून विशेष म्हणजे ते घरचा वाडा वगैरे ती हिरवी साडी घातलेली बाई त्याच्यानंतर मग दुसऱ्या असं कधी दिसायचं ती मुलगी एक विहिरीजवळ हिरवी फ्रॉक घातलेली तेच दिसायचं सारखं. पण जेव्हा कळलं तर मुलगा म्हणजे आजोबा वारलेले आहेत ना ते भावाच्या पुनर्जन्म त्यावेळेसपासून माझं एकदम पूर्ण म्हणजे असं हे झालं का पुन्हा ते आठवणी नाही काहीच नाही काहीच नाही. त्याच्यानंतर मला पूर्ण म्हणजे असं हे झालं. पण माझा जो भाऊ आहे ना तोच त्यावेळेचा हे होता त्याच्यामुळे माझा भाऊ लहान आहे सगळ्यात आमच्या. मी 3 नंबर आहे माझ्यापेक्षा तो एक लहान आहे. नाथांच्या लोकांनी सांगितलं मी लय भाग्यवान आहे नवनाथांचे आले त्यांच्या वेळेस. पण आईचा विश्वास नव्हता त्यावेळेस म्हणे त्याचं नाव आडमंगनाथ ठेवा म्हणे. आणि तो एवढा विचित्र सारखा लहानपणापासून ते 7 वर्षाचा असताना पळत श्रीरामपूरला गेला होता. आई दवाखान्यात ऍडमिट होती ना. तो पळत श्रीरामपूरला गेला म्हणजे अशोकनगर ते श्रीरामपूर असं 7 ते 8 किलोमीटर अंतर. त्यावेळेस तो 7 वर्षाचा असताना बस मागं पळत गेला होता दवाखान्यात बरोबर. अरे बापरे. नंतर 9वी 7वी 8वीत गेल्यावर त्यांनी कुठेतरी रेल्वेतून उड्या काय त्यांनी विचित्र प्रकार केले का बस. नाव त्याचं कृष्णा ठेवलं. घोड्याचं लय करतो. शांत नाही अजिबात असं. तर पण माझी आई म्हणे एकदा आणि गजानन महाराजांचं असं सारखं दिसले मला ओढतेत
त्याला ओढते, मला ओढते, त्याला ओढते, दोघांना पण ओढते असं. त्याला ओढते कधी माझी, त्याला धरायला गेली का मला ओढते, मला धरायला गेली का त्याला ओढते असे म्हणे. तुम्हाला दोघांनाच हे करायचं म्हणे. म्हटलं ते पूर्वी जन्मीचं काहीतरी असेल म्हटलं, हे स्वामीच होते म्हटलं, बघ बरं म्हटलं. म्हटलं तू म्हणत होती तू ओढते म्हणून ते आम्हाला दोघांना. तर मग ते सांगत होते की तुम्ही भक्ती करा इकडं. कारण माझं दुसरीकडे कुठंच लोक म्हणजे मी म्हणायचे लोक एवढं हात जोडून दर्शन करते, कसं काय यांचं मन लागतं माझं. कारण तिथं आपल्या हृदयापासून हे असतं ना, तिथंच भक्ती होती ना. हो हो, कारण मी यांचं सगळ्यांचे म्हणजे विठ्ठला सगळं तेच हे, पण तरी सुद्धा नव्हतं ना मन लागत ना, दत्त भक्तीतच जास्त ओढ लागायची ना. त्यामुळे त्यांनी आपल्याला स्वीकार केलेला असतं ना ताई. हो हो. आणि मला देवीचं पहिल्यापासून जास्त म्हणजे थोडंफार देवीचं काहीतरी होतं मला. म्हणते ना ते मागचं जन्म मला लहानपणी पण ते सारीच्या पाण्यात ते श्रीयंत्र सापडलेलं पायाखाली आलतं ते. मग हो कोल्हापूरला गेले ना तिकडं मला आम्ही सगळे गेलो. कोल्हापूरला मी माझ्या हट्टामुळे ना मी म्हटलं मी एकटी जाईल, तुम्ही जर नाही आले मला पण अनुग्रह घ्यायचंच म्हटलं. तर मी एकटी जाईल म्हटलं, मला नाही करायचं म्हटलं. तर तिकडे जाता मग आम्ही कोल्हापूरला गेलो. तिथून तर 3 हार दिले मला. 3 हार एवढं हो 3 हार दिले. 3ही हार माझ्या जवळ दिले पुजाऱ्यांनी. सगळे होते तिथं पण माझ्या जवळ दिले हार ते. आणि नंतर आम्ही नाणीजला गेलो. तिथं गेलो तर असं मनात आलं इकडं कशाला आलो आपण. आम्ही पण तिथं पण ते पण असं परीक्षा वगैरे घेतात आपली. इथं कशासाठी आलो आपण, काय करायचं तिथे येऊन. चल असं मनात असं चलविचल व्हायला लागलं. मग तरी तिथं पण 2 दिवस असतेच ना त्या अनुग्रहासाठी ते. तर अगोदर तिथं हे करायचे ते आपण थांबून तिथं परत मी म्हटलं स्वामी कवच वगैरे म्हटलं मला काही येत नाही यातलं, मी कधी तिथं कुठंही गेलेलं नाही, कधी ना याला पण गेलेलं नाही, मला काहीच येत नाही, मी डायरेक्ट इथं आले म्हटलं माझी कुठलीच काही करू नका, मला कुठलं प्रश्न उत्तर येत नाही. कारण तिथं ज्यावेळेस अनुग्रहाला जायचं त्या बाकीचे लेडीज वगैरे म्हणायचे ना की मला असं असं प्रश्न केले विचारले की मला असं असं हे झालं, मला काहीच आलं नाही. मला त्यावेळेस घरी पाठवलं. पुन्हा म्हटलं मी जर घरी गेले, मी एवढे सगळ्यांना घेऊन आले, मी जर घरी गेले तर माझी पूर्ण हे होईल, माझी लाच तुम्हीच राखा आता म्हटलं. मी कारण एवढं याने आले म्हटलं, मला अनुग्रह घ्यायचंच म्हटलं, तर आता मला तुम्हीच हे करा म्हटलं. आणि आमच्या शेजारचे आईचे त्यांच्या शेजारचे ते वहिनी आणि भाऊ ना, ते भाऊंना अनुग्रह घ्यायचं म्हणून माहित होतं, वहिनीला नाही. त्यांची तिथं बट वगैरे कापली ना दोघांची. मला इकडे स्वप्न पडलं की त्यांना पण हे झालं म्हणून, त्यांची पण असंच हे केलं म्हणून. आई म्हणे नाही वहिनीने म्हटलं त्यांचं मला स्वप्न पडलं म्हटलं, वहिनींनी पण अनुग्रह घेतला म्हटलं, त्यांच्या दोघांनी पण अनुग्रह घेतला होता. तिथं ना बट वगैरे कापतात, जेंट्सची खोर करतात असं. आणि हो त्या अगोदर विचारतात साधक, म्हटलं साधक दीक्षात मी काही कुठलीच नाही केली, डायरेक्ट मी ना हे करायचं म्हटलं अनुग्रह. मला कुठलाच प्रश्न नाही विचारला काही, कुठलाच प्रश्न नाही विचारला, कुठलाच काही विचारलं नाही मला. आणि ज्यावेळेस मी म्हटलं ना आता कंटाळे म्हटलं बाहेर जाऊ म्हटलं थोड्या वेळ. आणि ते त्यावेळेस रत्नागिरीला गेले तिथं नाही का समुद्र, गणपतीपुळेला सगळे समुद्र. आणि त्यावेळेस मी म्हटलं मी जाऊ तिथं जिथं असते ना म्हटलं तिथं जाते म्हटलं शोधेल. पण काय झालं मला विचार आला मनात, म्हटलं नको जायला. म्हणजे त्यांनी जाऊन का ते तिथं नव्हते ना, मला न सांगता ते गेले होते ना तिकडं. हो त्यामुळं पण म्हणजे त्यांचे कधी कधी वाटतं स्वामी महाराज एक ही का असं खूप वेळेस हे केलं. कधी कधी असं वाटतं. त्यावेळेस मी काय एक वेळेस काय सारखं आता मी म्हटलं स्वामी माझ्यावर नरेंद्र माऊली का हसताकडे माझ्यावर असं दिसायला हसताना मला दिसत होते. मी रोज सकाळी चहा वगैरे ठेवणं हे करणं असं चालू केलं. म्हटलं माझ्याकडून काहीतरी चुकतं का ते हसताना, मला फोटोत एकदम हसताना दिसायचे ते. म्हणजे मी ढोंग करते का काय मलाच हे कळत नव्हतं. मी म्हटलं मी असं काय करते, कारण त्यांची सुद्धा काही भक्ती सुटली होती ना भरपूर वर्षापासून. एकदमच हे झालं जे वेळेस ही निगेटिव्ह एनर्जी हे झाली ना. आणि ते दाते गुरु आहे ना त्यांना आईने बोलवलं होते मिस्टर जायच्या अगोदर. त्यांनी इथं सगळं हे केलं. ते पण स्वतः हे बरं का ते किन्नर आहे. ते पण मला माहित नव्हतं ते किन्नर आहे म्हणून. मी डायरेक्ट बोलले ना म्हटलं इथं असं आहे. ते म्हणे मला चिवकाऊची गोष्ट नको सांगू म्हणे, तू आमची मुलगी. आणि कारण जे पण आहे ना ते पण म्हणजे तू आमची मुलगी, तुझं काही नाही करू शकत जे घरात येते. आणि ते म्हणे इथले शेजारी पाजारी चांगले नाही, त्यांनी काहीतरी कुणी हे केलेलं आहे, शेजारी चांगले नाही. त्यांना सगळं सांगितलं. आणि मुलांना बोलवा यांना, मी औषध देईन तर समजा हे कामावर गेले काय झाले पडले तर मी कोण जबाबदारी घेणार म्हणे. आणि पण 8-10 दिवसाच्या आताच औषध द्या, परत पुढे देऊ नका, उपयोग होणार नाही म्हणे. त्यांना ते कळत आणि त्यांनी पण ते बघितलं होतं, सांगितलं होतं.
त्यांना म्हणजे त्यावेळेस यायलाच त्यावेळेस म्हणजे कोणी पैशाचं पण हे केलं नाही. त्यावेळेस पैशाची अडचण आईने भरली होती 10,000 रुपये त्यावेळेस. त्यांचे फक्त येण्याचेच कारण लोक खूप त्यावेळेस पण त्यांच्या याने खूप हे झालं. पण काय नशीबच हे कारण स्वामी सांगत होते याच्यात या एवढं कोणाच्या मार्फत सारखं सांगायचे की या तुम्ही गावातच मठ आहे तुम्ही हे करा. पण कधीच नाही. सासूबाई सुद्धा सांगायची का मामी सासऱ्यांचे त्यांचे चुलत मामी सासऱ्यांचे त्यांचं एवढं वाईट परिस्थिती होती त्यांची एवढे सुधारले असं झाले तसं झाले. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सासूबाईंनी फोटो ठेवलेला होता ना आणून त्या फोटोत मला स्वामी आणि बाळूमामा दिसले प्रत्यक्ष. अरे वा. हो ते पण जास्त दिवस नाही आता 6 महिने झाले असेल. ते मिस्टर होते त्यावेळेस दोघं सोबतच दिसले स्वामी आणि बाळूमामा. अरे वा. फोटो मध्ये दिसले डायरेक्ट मला म्हणजे हा एक अनुभव. तसे तर छोटे मोठे अनुभव तर भरपूर आहे. पण ज्यावेळेस मी म्हटलं ना आई पण फोन नाही करीत काही नाही कोणीच माझ्यासोबत थोडंसं काहीतरी मी तुम्हाला असं काही सांगण्यासारखं नाही गोष्टी ज्यावेळेस मी माझ्याकडून काहीतरी विचित्र प्रकार पण घडला पण मी असं सांगू नाही शकत मी असं तुम्हाला. पण मला तुमच्या म्हणजे असं तुम्हाला सांगायची इच्छा आहे पण ती तुम्हाला म्हणजे अनुभव शेअर नाही करताना ज्यावेळेस शेअर नाही करायचा ना त्यावेळेस मला तुमच्या संग बोलून 2 मिनिटात मी ते तुम्हाला सांगेल. हो कारण हो ते जरा हेच झालं माझ्याकडून म्हणजे हे त्या नादात म्हणजे ज्यावेळेस माझ्या अंगात जे होते ना ते किंवा मागच्या जन्मीचं काहीतरी होतं. हो त्यामुळे ते तसं झालंय. स्वामी सुद्धा म्हणतात ना म्हणजे का स्वामींच्या आईनेच झालं ते त्यावेळेस सुद्धा सांगेल मी ते तुम्हाला नंतर जाऊ द्या. काय पर्सनल असेल तर ताई सांगू नका. कारण जगभर पसरतो ना थोडंसं पर्सनल आयुष्यातलं आहे ते त्याच्यामुळे मी असं हे नाही करत ना सांगू नाही शकत असं जरा त्याच्यामुळं चालेल ते जरा हो खूप सुंदर अनुभव स्वामींनी दिले आणि स्वामींना पण हीच स्वामींच्या चरणी खरोखर प्रार्थना ताई. खूपच म्हणजे वाईटच झालेलं आहे परंतु आता स्वामींनी खूप जास्त मी सगळ्यात घरात लहान असून मी घरात सगळ्यात लहान आहे म्हणजे माहेरी तिकडे सगळ्यात लहान. माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलांचे आता लग्न झाले ते पण माझ्या म्हणजे माझी बहिणीची मुलगी माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तिचं आत्ताशी 2 वर्ष झाले लग्न झालंय. ती पण म्हणजे इंजिनियर तीच सगळ्यांची काळजी वगैरे घेती आणि माझंच म्हणजे लग्न तर लवकरच 17त झालं 18त मुलं आणि मुलांनी सुद्धा हे असं म्हणजे लग्न वगैरे हे केलं तर त्यांनी पण लवकरच आणि मिस्टर पण हे झालेत ना गेलेत लवकरच. तेच ना एवढं मी ना अक्षरशः एकटी कुणाला सांगणार खूप हे होते एकटीच मग रडते असं खूप म्हणजे खूप धीर धरते पण मग काय शेवटी रात्रीच्या वेळेस आठवण येतेच ना एकटी असते तर ज्यावेळेस त्यांना जायचं ना त्यावेळेस म्हणजे असंच हे करत दोघांचं म्हणजे अगोदर खूप ते यांच्याकडे असं सहज बसले आम्ही आईला म्हटलं ते पंढरपूरच्या मठात राहते ना त्यांना कळतं ना ते त्यांनी माझ्याकडे तुळशीची माळ घातली त्यावेळेस पासून ते जे निगेटिव्ह एनर्जी ती कमी झाली तिथं सुद्धा आलत पाण्यातच. तिथं सुद्धा त्यांनी जी माळ घातली शिवूरचे महाराज येते पंढरपूरला येते ब्राह्मण समाजाचे तर त्यांनी ती माळ घातली माझ्या गळ्यामध्ये. आई वडील तिथे चातुर्मासासाठी असते ना तर त्यांना ते लगेच लक्षात आलं ते त्यांनी माझ्या गळ्यात माळ घातली त्यावेळेस माझं ते चालू होतं ना खूप मला तिथून नदीवरून चंद्रभागा नदीवरून तिथून उचलून आणलं हे केलं मला हेच नाही खूप पाणी होतं. आणि फोन बिन उचलते मी त्यावेळेस माझे ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस मी फोन उचलते पण म्हणजे त्या भानात स्पीड असं खूप खूप हे करते त्यावेळेस समजतं मला मी काय करते पण माझं कंट्रोल नसतं. खूप वेळेस फाशी घ्यायचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये पण मला फाशी घेऊन देत नाही जी कोणती चांगली शक्ती आहे ना मला फाशी घेऊन देत नाही त्यावेळेस फाशी वगैरे काहीच होऊन देत नाही. मला भरपूर वेळेस वाटायचं मी तिथं अमावस्या पौर्णिमा आली का सारखं भांडण पौर्णिमेच्या वेळेस सारखं भांडण व्हायचं डबल पौर्णिमा आली का एवढे कडाक्याचे भांडण वगैरे व्हायची किंवा फाशी घ्यायला. आता पंचमी होती त्या दिवशी मला अचानकच वाटलं उठून जाऊन तिथं मागं जाऊन फाशी घ्यावा असं आत्ता वाटत सारखंच वाटत होतं. थोडं शांत बसले थोडंसं रडले स्वामींचं हे केलं मग थोडंसं झालं शांत आपोआप. मग म्हणजे आता सुद्धा अजून हे होते एकदम इकडे झालं माझ्याकडे नाही झालं तर मुलाचं त्यांचं लगेच हे होते असं होते म्हणजे एवढं म्हणजे एवढं त्रास होतोय निगेटिव्ह शक्ती त्रास देते ताई अजून तुम्हाला. देते पण ते पहिले एवढं होत होतं ना मी सारखे रस्त्याने जरी चालले ना ते सारखं असं कधी कधी घुमत म्हणजे हे करायच्या अंगात चालल्यासारखं होतं ना तसं व्हायचं हे व्हायचं. मी मुलापुढे नव्हते चाळे करत मी पण तो आई असल्यामुळे त्याला ते हे येत होतं ना त्याच्या अंगात पण होतं ना ते
तर बाबांची हवा येत होती किंवा नातांची येत होती ते, पण त्याच्या पुढे तो हात नव्हता व्यवस्थित. तर देवी म्हणे, तो म्हणे देवी म्हणतो की माझी मुलगी आहे ती, मी काही नाही करू शकत, देवी वाचवायला येते म्हणे तिला, सारखी देवी वाचवायला येते. आणि रस्त्याने आणि मी जिथं न्यायची तिथं मला नेवशच तिकडं तर तिथं मला ना ते मिस्टरांसोबत गेलं ना ते पेरू, वडापाव किंवा याचे काय म्हणतात त्याला, हॉटेलचे पोहे तू खाऊ घालू शकत नाही, काय तुझी लायकी आहे, असं तसं. मिस्टर एवढे रडायला लागले, घाबरले होते ते. मुलासमोर नव्हते चाळेकर, लहान मुलासमोर नव्हते चाळेकर. पण ज्यावेळेस मला पहिल्यांदा नेलं ना ताई, त्यावेळेस मला एवढे प्रचंड लघवी लागली, काय सांगू ताई. त्याच्या मित्राची जवळ तिथे गेलो ना, तर तिथे पहिलं घाई मी लघवी एवढे घाम फुटला मला. पहिल्यांदाच नेलं ना, म्हणे आता काय उपयोग नाही झाला, इथे लघवीला गेले, आता उपयोगच झाला नाही म्हणे काही. आणि जायचं म्हटलं की माझ्या कानावर पडलं ना ते, हसायचे अगोदरच, लगे लघवीला जाऊन हसायचे मी. थोडस कुठून तरी कानावर असं हे व्हायचं, कुठंतरी हे व्हायचं, कानावर पडायचं असं. हा पंढरपूरचे ते मठातले अजून पण विचारतात का बरं आहे का नाही, ते कर्नाटकचे लोक जास्त असते ना तिथले, ते कर्नाटकी मठ म्हणून, तर तिथले ते अजून पण विचारतात का बरं आहे का नाही माझं हे का नाही. कारण त्यावेळेस मी एवढं विचित्र, मला तिथून उचलून आणले म्हणजे त्यावेळेस कुठलं हे होते, माघवारी होती काहीतरी, त्यावेळेस माझे म्हणजे मावस भाऊ वगैरे ते सगळे तिथं आलेले होते ना, बहिणीचे दीर वगैरे, सगळं असं धरून उचलून आणलं मला डायरेक्ट तिथून. कारण फोन उचलला मी आईचा, पण असं सारखं वाटायचं मी पाण्यात जावं सारखं. तिथं कोणीतरी होतं तिथं अगोदर, पण मला आदल्या दिवशी सांगितलं की तिथं जाऊ नको, तिथं हे झालंय बाजूला व्हा म्हणजे. तिथून मी सारखं पाण्याकडे जायची, सारखं पाण्याकडे जायची, सारखं हे व्हायचं मला, तिकडं आकर्षण व्हायचं सारखं पाण्याकडे. आणि जे काही आता इथं थोडं शेत वगैरे मी कधी जायचे ना, तर तिकडे गेले ना मला ताई, ते कधीतरी काळी गेलेलं ते लोक, ते काय असतात ना, ते म्हणतात पोळ्याच्या दिवशी वगैरे कुमार गेलेले, ते 5-7 जण म्हणजे हे होते म्हणे लागले. ते जिथं बघितलं ना ते म्हणजे 7 म्हणे, एकाला जोड दुसरं कधी हातातल्या बांगड्या वगैरे सगळे काढून असं श्वास कोंडायचा, हात काढून वगैरे फेकून द्यायचे. मिस्टर हात जर लागला माझ्या अंगाला तर मी असं लोटून देत होते जोरात बाजूला, हात स्पर्श सुद्धा करून देत नव्हते मी, म्हणजे एवढं त्रास व्हायचा मला, एवढं म्हणजे हे व्हायचं, असं श्वास लगेच गुद मारायचा, हा असं जरी टच जरी झालं ना लगेच श्वास गुद मारायचा माझा, असं हे व्हायचं. आणि ते असं एक असं आलं, मी म्हटलं बघणार असं म्हणजे घरी बोलवत नातांचं एक करायला, मुस्लिम होते ते, तर मी त्यांना म्हटलं हे बघ म्हटलं हा वास येतो बरं का म्हटलं मला कंटिन्यू. तर म्हणे हे इथंच मरतं म्हणे, जे काही आहे ना त्याने ते मंत्रून दिलं. मी त्याच्यानंतर तो वाचा आला नाही म्हणे. मिस्टरांनी सांगितलं तुमचे वडील पण म्हणे याच्यामध्ये, कारण त्यांचा मला अनुभव आलता. मी झोपले होते अशीच, आणि रात्रीतून ताप थंडी, आणि मी जोर जोरात आरडत होते, अशी जोर जोरात ओरडायची. आणि ते माझे शेजारी बसून ते चहा बिस्किट खवळायला असे दिसत, कोरा आणि बिस्किट ते खात होते ना पहिले, ते स्वप्नात दिसलं. एवढा ताप, प्रचंड ताप, मला प्रचंड ताप का बस मुलगा आला माझ्या तोंडावर, पाणी मारलं गेलं, पण मला काहीच समजत नव्हतं. हो म्हणजे ते आता ती शक्ती म्हटल्यावर ती झेलू शकत नाही ना, ते सासरे जरी असले तरी, आता गेल्यावर त्यांची थोडी ओळख असते. हो ना, नाही हो. पण मिस्टर त्यांनी काय वाईट नाही दाखवलं, पण ते सारखं म्हणजे ज्यावेळेस ते व्हायचं, मी म्हटलं मी एकटी का, तुम्ही इकडे झोपता म्हटलं, मी तिकडे एकटी झोपू का. मग ते म्हणे चल मग आपल्या तिकडे चल म्हणे, सासूबाई आलेले होते, सासूबाई नव्हते राहत इथं, म्हणे चल म्हणे लगेच चल म्हणे, मी येतो म्हणे. म्हणजे एवढे हे असून पण ते असे लोळले नाही किंवा त्यांना काळी उलटी वगैरे काही, मला शपथ ती जाऊ तर पण नाही कळलं की हे जाणार आहे म्हणून. मी म्हणजे नाही स्वामींच्या ते वाचणारच आहे. पण त्यावेळेस मला झोप लागून गेली, स्वामींचे जप करता करता झोप लागली. त्या चौरंगावर ठेवलेलं होतं ना फोटो वगैरे, तशीच डोकं टिकून मी झोपले. गाडी आली, मला इकडून अचानक जाग आली मला, मी बाहेर पळत, मी म्हटलं आवाज नाही आला तरी पण मी बाहेर गेले पळत. म्हणजे हो त्यावेळेस मला तेवढी झोप लागून, त्याच दिवशी म्हणजे सोमवारची एकादशी लागलेली होती, एकादशी सोमवार होता, पहाटे गेले. जाताना स्वतः बघितलं मी त्यांना, स्वतः हे केलं, शेवटचा श्वास घेताना हे केलं त्यांना. हो शेवटचं मी म्हणते ना, आईच्या नंतर म्हणजे कसं लग्न झाल्यावर म्हणजे मी लहानच होते, त्यांनी मारायचे वगैरे भरपूर हे करायचे, आई वडिलांचं ऐकायचे, पण शेवटी कसं दुसरीकडे जास्त म्हणजे हे नाही ना, त्यांच्याशिवाय मला म्हणजे असं एक कधी कधी मी त्यांच्यात आई पण बघायचे ना असं. त्यामुळे जास्त म्हणजे एकदम एकटं पडल्यासारखं वाटतंय असं. आणि काही चुका माझ्याकडून पण झाल्यात ना, काही गोष्टीच्या चुका तर नशिबात होते ते झाल्यात माझ्या. मी कुंडलिकेत पण होतं माझ्या, तो हे काही मागच्या जन्मीचं होतं, त्यामुळे झालं ते.
आणि काय असं हे नशिबात नसतील ते काय त्यांच्यासोबत लग्न झालं असं झालं असेल. कारण आमचं पहिल्यापासून जमत नव्हतं, पण नातं जरा चांगलं होतं आमच्या दोघांचं. हो, जास्त म्हणजे असं हे करत होते ना जास्त. मी म्हणजे खेडेगावात असून पण माझ्या शहरातल्या सारखंच वागणं राहणं काम बी करत होते मी, पण म्हणजे मला ते कुठल्याच गोष्टीला अडवत नव्हते. हे एवढं म्हणजे हे होते ना इकडे मला कुठलीच मला खेड्यातले काहीच येत नव्हतं ताई मला. चुलीवर मला चूल पेटवता सुद्धा येत नव्हती. प्रत्येकाने मला वेगवेगळं चूल पेटवायला सासूनी, नंदेनी आणि मिस्टरांनी चूल पेटवायला शिकवलंय. खरंच मला येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं इथं. आणि असंच त्यांना वाटत होते बाकीचे काम वगैरे करते, शेतात वगैरे करते मी जावं. तर लोक सासऱ्यांना नाव ठेवायचे ना, एकुलती एक हे इकडचे म्हणजे एवढे याची मुलगा पण तुमच्या कारखान्यात कामाला आहे वगैरे. आणि लोकांना तेच ताई झालं. 35,000 पगार होता. ते म्हणायचे मला पगार आहे 35, मला कशाचं हे. लोकांनी त्यांना हे केलं थोडंफार. लोकांना देखवत नव्हतं. लोकांकडं खरंच एवढं हे केलं का बस सासरे गेल्यापासून पूर्ण घराचं वाटोळं झालंय. ताई ना. हो. पण स्वामी पाठीशी म्हटल्यानंतर नाही घाबरायचं ताई. हो ना, स्वामी आहे म्हणून तर एवढं सगळं व्यवस्थित हे ना. ती छोटी मुलगी ताई तिला नीट बोलता येत नव्हती. ती सुद्धा एवढी म्हणती स्वामी माऊली स्वामी माऊली करती. तिचं एवढं छान बोलता यायला लागलं. तिला म्हटलं ते एक दिवस म्हटलं का गं म्हटलं तुला स्वामी माऊली हे काय म्हणे भिंतीवर आहे स्वामी माऊली. हे काय भिंतीवर आहे स्वामी माऊली. हा ती समोर मला म्हणते हे काय इथं स्वामी माऊली म्हणती. ती स्वामी माऊलीच हो स्वामी माऊली म्हणते. ती म्हणते स्वामी माऊली करते ती. नीट हो 2.5 वर्षाची असेल ती. हो नीट बोलता येत पण एवढं स्पष्ट बोलता यायला लागलं तिला. एवढं छान बोलता यायला लागलं का बस. हो एवढं छान हे करते की बस स्वामी माऊली असं स्वामी माऊली तसं खूप बोलती. मला स्वामी माऊलीचं बघायचं हे करायचं ते करायचं अशी करती. ती पण ऐकती कधी कधी. हा खूप सुंदर अनुभव आहेत ताई. तुम्ही खूप प्रेमाने बोलतात. एवढं प्रेमाने पहिल्यांदा मी तुम्हाला फोन केला, मी तुम्हाला व्हॉट्सअपला पण मला म्हणजे हे झालं. मी तुम्हाला सांगितलं मला खूप भीती वाटली ताई. त्यावेळेस मी तुम्हाला काहीच नाही बोलले ना. आणि एकदा बोलायला आले का थांबत नाही. असू द्या, खूप छान अनुभव सांगितला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हो अनुभव शेअर करते मी ताई. हो चालतं. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूपच भयानक होते. कारण असे कधी कधी खूपच एखाद्याच्या बाबतीत खूप काही घडत असते, परंतु स्वामी शक्ती पाठीशी असल्यानंतर कधीच घाबरण्याची गरज नसते. कारण स्वामी आपल्या भक्तांना नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांना तारून नेत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.